नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वानखेडे दाम्पत्यांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं आहे। कन्नड तालुक्यातल्या नेवपूर इथल्या मच्छीमार व्यावसायिक तुकाराम वानखेडे आणि सीताबाई वानखेडे तसंच संभाजीनगरमधल्या राधिका वानखेडे आणि रामकिसन वानखेडे या दाम्पत्यांना सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे। दोन्ही वानखेडे कुटुंब मध्यम प्रकल्पांतर्गत सहकारी संस्थेद्वारे मासेमारीचा व्यवसाय करतात। हे आमंत्रण मिळाल्यामुळे दोन्ही घरांमध्ये उल्हासाचं वातावरण आहे। पंतप्रधान मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत आम्हाला आमच्यासारख्या मासेमारी व्यवसाय करणाऱ्या माणसांच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे। वाहतुकीसाठी आम्हाला गाडी मिळालेली आहे। भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सर्वसामान्य नागरिकांना दिल्ली येथे 26 जानेवारीसाठी आमंत्रित केलेले आहे। आम्ही आमच्यामधून कोणीही आमच्या नातेवाईकामधून कोणीही दिल्लीला गेलेले नाही आहे। पंतप्रधान मोदी साहेबांनी आम्हाला बोलवले, त्यासाठी आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत। पंतप्रधान मोदी साहेबांना आम्हाला 26 जानेवारीला दिल्लीला बोलवलं। आम्ही जाणार आहे, त्यामुळं आम्ही सगळे आनंदित आहे। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आमच्यासारख्या मासेमारी करणाऱ्याला मत्स्य संपदा योजनेअंतर्गत इन्सुलेटेड व्हेकल याचा लाभ मिळालेला आहे आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे आम्ही म्हणजे माल वाहतूक करणं वगैरे हे सगळं चालू आहे। ताजी मासळी शहरापर्यंत पोहोचणं वगैरे ते आणि खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय आमचा चालू आहे मच्छीमारांचा। भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आमच्यासारख्या गरीब मच्छीमार बांधवांना 26 जानेवारी इथे ध्वजारोहणासाठी आम्हाला आमंत्रण केले आहे। त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत की आमच्यासारख्या गरीब बांधवांना इथपर्यंत या ठिकाणी बोलवलेलं आहे।